नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अँग्युलरमधला प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो आणि हा तसा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. हा परफॉर्मन्स कन्सेप्टवरती इश्यू आहे. तर प्रॉब्लेम काय आहे? टेम्प्लेटमध्ये फंक्शन कॉल करणे व्हर्सेस प्रॉपर्टी बाइंडिंग वापरणे. हा एक प्रॉब्लेम आहे. हा छोटा दिसायला प्रॉब्लेम, पण बरेच मोठे-मोठे ॲप्लिकेशन डाउन करू शकतो आणि सर्व्हरवरती पण लोड आणू शकतो. हा मी सॉल्व्ह कसा केलाय, ते तुम्हाला या पुढच्या टेम्प्लेटमध्ये कळेल. आता बघा, हा एक Angularचा कोड आहे. ठीक आहे. Angularमध्ये कसं असतं, कंपोनंट फाइल्स आणि HTML फाईल आहे. ठीक आहे. आता हे एक कंपोनंट मी बनवला आहे, प्रॅक्टिस डेमो कंपोनंट आणि हा ॲप मॉड्यूलमध्ये मी डिक्लेअर केला आहे. तिथे तुम्हाला दिसतंय. ॲप मॉड्यूलमध्ये डिक्लेअर केल्यानंतर ऑन इट मी वापरला. ऑन इनिट घेतला मी कोअरमधनं. ठीक आहे. आणि आता हे सगळं माझा जो कोड आहे, तिथं मी आता सुरुवात केली. इज अलाउड बुलियन फॉल्स केलं आहे. ठीक आहे. हा परमिशन चेकिंगचा एक बेसिक कोड लिहिलेला आहे. इज अलाउड फॉल्स केलं, त्यानंतर त्यामध्ये युनिटमध्ये एक फंक्शन टाकलं. ठीक आहे. ते फंक्शन काय आहे? हे चेक युजर इज अलाउड ऑर नॉट. सिंपल. युजर रोल जर ॲडमिन असेल, युजर रोलला ॲडमिन डिक्लेअर करून टाकले. ॲक्टिव्हला ट्रू केले. युजर रोल जर ॲडमिन असेल आणि इज ॲक्टिव्ह असेल, तर तो ट्रू रिटर्न करेल. नसेल तर फॉल्स रिटर्न करेल. सिंपल. आता कंटेनरमध्ये HTMLमध्ये काय-काय रेंडर केलंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कन्सेप्ट आहेत हां. म्हणजे इथं चुकीचा कोड पण आहे आणि बरोबर कोड पण आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा चुकीचं कुठलं, बरोबर कुठलं. पण आता मी तुम्हाला सांगतो, सिंपल काय केलंय, कंटेनर आणि चेक युजर इफ अलाउड असं नॉर्मल टेक्स्ट रेंडर केलेत. ठीक आहे. एकीकडं मी बाइंडिंग वापरलं, एकीकडं फंक्शन कॉल केलं डायरेक्ट NGIFमध्ये आणि एकीकडं NGIFमध्ये बाइंडिंग वापरलं. अलाउड असेल तर युजर अलाउड कर, युजर इज अलाउड टू ॲक्सेस डॅशबोर्ड, नसेल तर नॉट अलाउड. सिंपल. असं केलंय. तर आता जेव्हा ॲपवरती जातो आपण, तेव्हा दोन्ही तर व्यवस्थित चालतं. आता तुम्ही म्हणाल, की प्रॉब्लेम कुठे आहे मग? दोन्ही तर दिसतंय बरोबर. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो कुठे आहे. आता तुम्ही एकदा कंपोनंटची फाईल बघा. कंपोनंटच्या फाईलवर क्लिक त्या कंपोनंटची फाईल बघा. इथं मी एक कन्सोल लॉग टाकतो. कंट्रोलचा विषय. परत एकदा कंट्रोल दाबायला लागेल. इथं मी एकदा कन्सोल लॉग टाकतो. console.log चेकिंग युजर परमिशन्स. ठीक आहे. सिंपल लॉग आहे. आता तुम्ही चेक करा. ॲप आपोआप रिफ्रेश होईल. आता बघा, चेकिंग युजर परमिशन्स किती वेळा झालं? म्हणजे काय झालं, ॲपला प्रॉब्लेम आला. ॲप एवढ्या फंक्शनमुळं म्हणजे काय, चेक युजर परमिशन अलाउड हे फंक्शनला कॉल मी NGIFच्या आतमध्ये केलंय, हे त्याच्यामुळे एवढ्या वेळा कॉल गेला त्याला. आलं का लक्षात? आता एकदाच गेला चेकिंग युजर परमिशन्स कॉल, बरोबर का नाही? हे बघायला खूप नॉर्मल वाटतंय तुम्हाला, NGIFमध्ये फंक्शनला कॉल. पण प्रत्येक वेळेला फंक्शन पुन्हा-पुन्हा कॉल होतो आणि ॲप स्लो होतोय. आलं की लक्षात? म्हणजे हा परफॉर्मन्स इश्यू देतोय आपल्याला, बरोबर का नाही? आता तुम्ही हे पण बघितलं, की तिथं मी फॉल्स केलं, तर युजर नॉट अलाउड पण येतंय. म्हणजे हा बेसिक प्रॉब्लेम पण तुमच्या लक्षात आला, की हा हा टेम्प्लेट पण तुमच्या एक लक्षात आलाय, की हे होतंय कसं वर्कआउट. आलं का? आता जर फंक्शनमध्ये लॉजिक हेवी असेल, तर काय होणार आहे? बरोबर का नाही? लॉजिक हेवी असेल, लूप्स आणि API डेटा चेकिंग, ॲरे, फिल्टर असे जर कॉम्प्लेक्स इश्यूज असतील, तर मग परफॉर्मन्स खरंच डिग्रेड होतो. कारण आत्ता हे नॉर्मल स्निपेट तुम्हाला दाखवलं मी. पण मोठे-मोठे APIचा जर कॉल असेल, कॉम्प्लेक्स लॉजिक लिहिलं असेल, तर मग प्रॉब्लेम येणारच आहे अशा ठिकाणी, जर कंपोनंट परत-परत रेंडर झाला. ठीक आहे. आज आपण हा प्रॉब्लेम समजून घेतला Angularमधला. आत्तापर्यंत आपण Reactमधला समजून घेत होतो. आपण अशीच सीरीज पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.